नमस्कार. मी जयेश देवळालीकर, इंजिनियर आणि नॅचरोपॅथी डिप्लोमा होल्डर. आज आशीर्वाद सरांकडे आलो आहे, साळुंके सरांकडे, आणि त्यांनी या फील्डमध्ये निसर्गोपचार आणि योगामध्ये चांगलं यश प्राप्त करून नगरमध्ये एक फार सुंदर ॲक्टिव्ह सेंटर चालू केलेलं आहे. आणि आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी बऱ्याचशा लोकांना ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण थायरॉईड असेल किंवा गुडघेदुखी असेल, अशा लोकांना वेदनामुक्त केले. तर आपल्याला ते थोडक्यात थायरॉईडबद्दल सांगतील की थायरॉईड वर्षानुवर्ष असेल तर तो बरा होऊ शकतो का, आणि त्याला साधारणतः काय करावं लागतं? आता थायरॉईड म्हणजे काय की थायरॉईड ग्रंथीमध्ये बिघाड होणं हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. थायरॉईड ग्रंथीचा जो स्राव आहे, सिक्रेशन म्हणूयात आपण, तो एक तर जास्त होतो किंवा कमी होतो. त्या ठराविक रेंजमध्ये तो होत नाही, त्याला म्हणतात थायरॉईड होणं. थायरॉईड होणं म्हणजे फक्त बिघाड होणं एक टेम्पररी फेज आहे, परंतु त्याचे जे परिणाम आहेत ते जास्त आहेत किंवा दूरव्यापी आहेत, आपण त्याला असं म्हणू शकतो. म्हणजे तुमचं पचन बिघडणं, तुमचं स्किन बिघडणं, तुमची हेअरफॉल जास्त हे होणं, त्यानंतर वजन अति कमी होणं किंवा अति जास्त होणं, स्वभाव चिडचिडा होणं, हृदयाची धडधड वाढणं, हे हायपो आणि हायपरची काही कॉमन आणि थोडंफार कमी जास्त त्याची लक्षणं आहेत. थोडी वेगळी आहेत दोघांमध्ये, परंतु हे लक्षणं आहेत कॉमन. मनस्थिती ठीक नसणं, ज्याची स्वभाव आहे किंवा ज्याचा काही कारणांमुळे असा स्वभाव होतो की मनस्थिती बिघडते, त्याला म्हणतात थायरॉईड. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आपल्या आसपास की थायरॉईड हे ज्याला होतो किंवा ज्याला असतो त्याच्या प्रमाणामध्ये त्याची मनस्थिती जास्त बिघडत जाते. मग ही बिघडत जाणारी मनस्थिती आणि बिघडत जाणारं शरीर, या दोन गोष्टीवर, मन आणि शरीर हे दोन्ही बिघडतं. मग याला आपल्याला हा शक्यतो मोस्टली प्रमाण असंच असतं, मनाचं असतं. मन हे सर्व गोष्टीचं केंद्र आहे. मन से शुरू और मन से खतम असं म्हणतात ते हेच. मग आता प्रश्न येतो की आपल्याला थायरॉईड हा क्युअर कसा करायचा, किती वर्ष लागतील? मुळात थायरॉईड झाल्यानंतर अजून ब्लड प्रेशर, BP, हायपरटेन्शन, त्यानंतर डायबिटीस आणि असे अजून बरेच कसे भाऊ त्याचे मागे येतात त्याच्या. मग आता रिव्हर्स कसं करायचंय? मुळात म्हणजे तुम्हाला लिस्ट आउट करता आलं पाहिजे की आपली मनस्थिती कशामुळे बिघडली. त्या ज्या काही परिस्थिती असतील, आपल्या हातात असतील त्या सगळ्या, त्या लिस्ट आउट केल्यानंतर आपल्याला योगाभ्यास करणं गरजेचं आहे. मग काही आसनं अशी असतात की ती जमत नाहीत, जे म्हणतात नेटवर किंवा दाखवली जातात, सांगितली जातात, सर्वांगासन असेल, हलासन वगैरे जे असतील, पण ज्याचं वजन जास्त आहे, बेली फॅट जास्त आहे, टमी साईज जास्त आहे, हे सगळं असल्यामुळे त्यांना करता येते. मग त्याला पर्याय काय असतो? त्याला पर्याय असतो की तुम्ही शरीर पहिल्यांदा शुद्ध करा. कुठलंही आजाराचं पहिलं असतं की शरीर शुद्धी केल्यानंतर तुम्ही आसनांकडे, प्राणायामाकडे फोकस करू शकता. आसनं परफेक्ट तुम्हाला नाही जमली, ठीक आहे, पण तुम्हाला प्राणायाम जमू शकतो, तुम्हाला ध्यान हळूहळू जमू शकतं. थोडक्यात तुम्हाला योग आणि निसर्गोपचार हे कंटिन्यू तुम्हाला ॲटलिस्ट 1, 1.5, 2 वर्षापर्यंत तुम्ही केला पाहिजे. अर्थात नंतर सोडण्याचं कारण नाहीये, परंतु एखादी गोळी तुम्हाला थायरॉईडची कमी करत अगदी शेवटपर्यंत जेव्हा डॉक्टर म्हणतील की आता तुमची बंद करूयात, आणि हे सगळं डॉक्टरांच्याच सल्ल्याने व्हायला पाहिजे. असं नाही की तुम्ही मनाने काहीतरी गोळी कमी जास्त केली, असं अजिबात करता कामा नये. हळूहळू डॉक्टर्स तुमचं पाहतात की तुमचं TSH रेंजमध्ये येत आहे, T3, T4 बरोबर येत आहे, सो तुम्ही छान डॉक्टर गोळी आपोआप कमी डोस करत जातात, आणि शेवटी अशी वेळ येते की निश्चित तुमची टॅबलेट बंद होते. याचा अर्थ तुमची जेव्हा गोळी बंद होत जाते, हळू कमी होत जाते, तर तुमची मनशक्ती, मन म्हणतो ना मराठीमध्ये की मन थाऱ्यावर यायला लागतं, मन शिस्तीत, हार्मोन्स एका शिस्तीत यायला लागतात. म्हणजे तुमचं आहारापासून ते निद्रेपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट करत जावं लागतं. जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ, तुमचा जॉब, बिझनेस, त्यामध्ये ऑनेस्टी, ह्या सगळ्या गोष्टी इंटिग्रेट येतात
जस्ट लाईक अ इंटिग्रेशन 12th, हे सगळे गोष्टी एकत्र येतात आणि शेवटी तुमचा थायरॉइड म्हणजे ग्लँड सिक्रेशन प्रॉपर व्हायला लागतं. मला असा प्रश्न असा असेल की समजा एखादी व्यक्ती बाहेर गावची आहे, त्यांनी फिजिकली तुमच्या सेंटरला किती वेळा येणं आवश्यक आहे आणि ऑनलाईन किती वेळा असणं आवश्यक आहे? जर त्यांचा मणक्याचा काही प्रॉब्लेम नसेल, गुडघ्याचा असा काही सिव्हिअर प्रॉब्लेम नसेल, तर त्यांनी ऑनलाईन मोडमध्ये पण ते करू शकतात. आणि ऑनलाईन मोडमध्ये करून सुद्धा त्यांनी शरीर शुद्धी, पूर्ण शरीर शुद्धी आणि योगासनं ही ते छान करू शकतात. ऑनलाईन मोडमध्ये कळत नाही, समजत नाही असा काही भाग नाही. आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर छान असे फीडबॅक आहेत. ते टाकलेच यासाठी की कुणी जेव्हा उमेद सगळी संपते, कुठल्याही पॅथीची उमेद संपते, मग माणूस हारतो, मनाने खचतो, अजून आजारापेक्षा मन जास्त खचतं त्याचं. आणि त्याला पुन्हा विश्वास देण्यासाठी की अरे यातनं तुम्ही रिकवर होऊ शकता, यासाठी आमचं जे चॅनल आहे श्रीशा योग, सगळे स्मॉल लेटर्स आहेत, याच्यावर सगळे व्हिडिओ 150 व्हिडिओ अपलोड आहेत. ते यासाठीच आहेत. गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, सायटिका असेल, वजन कमी करायचं असेल, ह्या सगळ्या कुठल्याही, आणि स्पेशली वेळ लागतो तो थायरॉइड आणि PCODसाठी. पण मी त्याला शेवटी एक सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं रुटीन इम्प्रूव्ह केलं आणि ते कन्सिस्टंट ठेवलं प्रत्येक परिस्थितीमध्ये, कधीही त्यातनं कंटाळा न करता, तर निश्चित तुमचं थायरॉइड असेल, PCOD असेल, तुम्ही कितीही टॅबलेटची गोळी घ्या, ते निश्चित रिकवर होतं. फक्त त्याला किती वर्ष लागतील, किती महिने लागतील, हे तुमच्या आजाराच्या, म्हणजे आजार नाही म्हणूयात आपण, विकार म्हणूयात, तात्पुरता बिघाड म्हणूयात, थायरॉइड PCOD ह्या त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतं. तुम्ही ऑनलाईन ही करू